Yes. Normally what we do while solving such kind of questions, जरी हे इक्वेशन्स मध्ये जरी आपण शिकलो, म्हणजे जे काही 10th मध्ये आपण करत होतो, इक्वेशन जरी असते, इक्वेशन आणि इन इक्वेशन मध्ये काय फरक आहे? व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन इक्वेशन अँड इन इक्वेशन? प्लीज टेल मी. सोप्या भाषेत बोलायला गेलं तर इक्वेशन मध्ये हे इक्वॅलिटी साइन तुम्हाला दिसेल, म्हणजे दोन्ही बाजू समान असतात. इन इक्वेशन मध्ये कुठली तरी एक बाजू, करेक्ट आपण, कुठली तरी एक बाजू मोठी किंवा लहान असते. ठीक आहे. सो जिथं तुम्हाला लेस दॅन, ग्रेटर दॅन असे जेव्हा चिन्ह दिसतील, यू कॉल देम ॲज अन इनइक्वेशन ऑर इनइक्वालिटीज. अँड दिस इज इक्वेशन अँड दिस इज इनइक्वेशन. सॉरी. दिस इज इक्वेशन अँड दिस इज इनइक्वेशन. लक्षात येते सगळ्यांना? दिस इज द डिफरन्स बिटवीन इक्वेशन अँड इनइक्वेशन. तर आता हा क्वेश्चन सोडवत असताना मला एक लक्षात येते की मी जसं इक्वेशन सोडवत होतो तशाच पद्धतीने मी हे क्वेश्चन सोडवायला घेणार. तो लेट मी स्टार्ट इट. म्हणजे आता काही जणांनी मला वाटते की तिथला -3x नक्कीच इथं घेतला असावा, तिथला 7 तिथं पाठवला असावा, बरोबर. मग तिथला -3x जेव्हा इथं येतो तो +3x होतो. हा -5x आहे तसा. लेस दॅन तिथला 12 तिथंच ठेवायचा आहे. इथला +7 तिथं पाठवलं की -7. या स्टेपमध्ये काय अडचण आहे का? I've just transferred two terms on either sides. एक टर्म इथली तिथं पाठवलेली आहे, तिथली एक टर्म इथं घेतलेली. ठीक आहे. आता हे करत असताना काय होणार आहे, आता 3x - 5x हे बघायला गेलं तर हे -2x होतं. लेस दॅन 12 - 7 हे 5. आता बऱ्याच जणांनी काय केलेलं आहे, हा -2 स्ट्रेट अवे पलीकडे पाठवलेला आहे आणि तुम्ही मला आन्सर सांगितलेला आहे x लेस दॅन -5/2. येस ऑर नो? असे काही जणांनी मला उत्तर दिलेलं आहे. यू हॅव स्ट्रेट अवे ट्रान्सफर्ड -2 ऑन द अदर साइड. ठीक आहे. आणि आपण आन्सर दिलेला आहे. तर हे जे काही केलंय ते चुकीचं आहे, फर्स्ट अँड फॉरमोस्ट. आता हे का चुकीचं आहे थोडं लक्षात घ्या. मी जेव्हा -2 पलीकडे पाठवतोय किंवा रॅदर मी या स्टेपला असंही म्हणू शकतो ना, की समजा -2x लेस दॅन 5 आणि तुम्हाला हा -2 पलीकडे पाठवायचा किंवा आपण ह्याला असाही अभ्यास केलेला असेल, की डिव्हायडिंग बोथ साइड्स बाय -2. तुम्ही जर दोन्ही साइडला -2 ने डिव्हाईड केला, तर थोडक्यात हा -2 पलीकडे गेल्यासारखा झाला ना, कारण हा -2 आणि हा -2 तर कॅन्सल होईल. येस ऑर नो? म्हणून तुमचा आन्सर डायरेक्टली काय येतोय, x लेस दॅन 5/-2 म्हणजेच x लेस दॅन -5/. तर इथं आपण काय चूक केली? आपण तिकडची टर्म इकडे घेऊ शकतो, इकडची टर्म तिकडे पाठवू शकतो. पण जेव्हा दोन्ही साइड्सला मल्टिप्लाय किंवा डिव्हाईड करायची वेळ येते, तेव्हा आपण इनइक्वालिटी जी आहे, ती इनइक्वालिटी आपण दोन्ही साइडला एखादा निगेटिव्ह नंबर जर का डिव्हाईड केला किंवा मल्टिप्लाय केला, तर ती चेंज झाली पाहिजे, हे लक्षात घ्या. Whenever you divide and multiply both sides by a negative number, the inequality has to be changed. ठीक आहे. म्हणजे आपण हे जे काही केलं, त्याला थोडं आपल्याला क्लिअर केलं पाहिजे. हे सगळं आपलं चुकीचं. मला आता असा इक्वेशन आलेला आहे, इथपर्यंत तरी माझी स्टेप कुठलीही चुकलेली नाहीये. मी तिथला -3x लेफ्टला घेतला, इथला +7 तिथं पाठवला, इथं काही अडचण नाहीये, इथंही काही अडचण नाहीये. 3x - 5x ला मी -2x दिलंय, 12 - 7 ला मी 5 लिहिलंय, इथंही काही अडचण नाही. नेक्स्ट स्टेप जेव्हा मी करायला जातोय, मला हा -2 लेफ्ट साइडला नकोय, मला हे पलीकडे पाठवायचं आहे. सो डज दिस मीन दॅट आय एम गोइंग टू डिव्हाईड बोथ साइड्स बाय -2? येस. डिव्हाइड बोथ साइड्स बाय -2. मग काय होईल मला सांगता, -2x ला -2 ने डिव्हाईड केलं आणि 5 ला -2 ने डिव्हाईड केलं. पण जेव्हा मी एखाद्या निगेटिव्ह नंबरनं दोन्ही साइडला डिव्हाईड करतो, तेव्हा माझा इथं मी लेस दॅन लिहिलं पाहिजे का ग्रेटर दॅन लिहिलं पाहिजे? व्हॉट शुड राइट? व्हॉट शुड आय राइट हिअर? इट शुड बी लेस दॅन ऑर इट शुड बी ग्रेटर दॅन? प्लीज टेल मी. व्हॉट शुड आय राइट हिअर? लेस दॅन ऑर ग्रेटर दॅन? करेक्ट.
सो दॅट शुड बी बेसिकली ग्रेटर दॅन. का? कारण अलीकडे लेस दॅन होतं आणि मी मायनस नंबर एखाद्या निगेटिव्ह नंबरनं दोन्ही साईडला डिवाइड करतो, तर ऑब्व्हियसली हे जे काही होणार आहे दॅट इज गोइंग टू बी ग्रेटर दॅन. बरोबर? सो नाउ व्हॉट विल हॅपन? -2 ला -2 कॅन्सल होईल and we'll conclude as x is greater than -5/2. ज्यांचं आन्सर चुकलं होतं त्यांना ते लक्षात आलं का? करेक्ट आर्य? म्हणजे x हा -5/2 पेक्षा मोठा आहे. आता -5/2 ची व्हॅल्यू जी आहे ती म्हणजेच -2.5 असते ना. मग तुम्हाला समजण्यासाठी फक्त मी काय करतो, याला x ग्रेटर दॅन -2.5 असं लिहितो. कारण 5/2 म्हणजे 2.5 असतं. आता नंबर लाईनवर -2.5 पेक्षा मोठ्या व्हॅल्यूज हे जर तुम्ही बघितलात, समजा ही आपली नंबर लाईन आहे. ठीक आहे. हा आपला निगेटिव्ह इन्फिनिटीचा कॉर्नर आहे, हा आपला पॉझिटिव्ह इन्फिनिटी आणि हा मध्ये समजा आपला 0 आहे. तर -2.5 इथं कुठेतरी असावं ना? येस ऑर नो? -2.5 इथं कुठेतरी असावं. येस, ऑल ऑफ यू? कारण बघा ना, 0च्या लेफ्टला -1 असतं. मग आणि मागं गेलं की -2 असतं. आणि थोडं मागं गेलं की -2. तर जेव्हा मी म्हणतो मला x ची व्हॅल्यू ही -2.5 पेक्षा मोठी हवी आहे. व्हेन आय एम सेइंग दॅट मला x ची व्हॅल्यू ही -2.5 पेक्षा मोठी हवी आहे. दॅट मीन्स दॅट मी -2.5 च्या कुठल्या बाजूला ट्रिगर करतोय? राइट साइडला का लेफ्ट साइडला? मोठ्या व्हॅल्यूज मला कुठे भेटणार आहेत? ऑन द राइट साइड ऑर ऑन द लेफ्ट साइड? टेल मी ऑल ऑफ यू. -2.5 पेक्षा मोठ्या व्हॅल्यूज हे कुठे भेटणार आहेत? ऑन द राइट साइड ऑर ऑन द लेफ्ट साइड? करेक्ट आहे, ऑन द राइट साइड. सो व्हॉट डज दिस मीन? -2.5 च्या राइटला हे आपण जर अप्रोच करत गेलो तर हे कुठपर्यंत जातं? हे प्लस इन्फिनिटी पर्यंत जातं. म्हणजे या सगळ्या व्हॅल्यूज ज्या आहेत, या सगळ्या राइट साइडला ज्या काही व्हॅल्यूज आहेत, त्या सगळ्या व्हॅल्यूज -2.5 पेक्षा मोठ्या आहेत. मग त्यांना आपण आन्सर असं सांगूया का, आपल्याला जे काही एक्स चालणार आहे इथं, ते -2.5 पासून इन्फिनिटी पर्यंतचा कुठलाही व्हॅल्यू चालेल. येस ऑर नो? कारण राइटला म्हणतोय ना, राइटला तर प्लस इन्फिनिटी येणार आहे. जरा मी तर प्लस लिहितो तुमच्यासाठी. राइट साइडला तर प्लस इन्फिनिटी येते. राइट साइड संपतोय कुठं? प्लस इन्फिनिटीला. So does this mean that we are going to get satisfied only when we are looking at the value which is at the right side of -2.5? पण मला एक सांगायचं तुम्ही सगळ्यांनी, -2.5 ला घ्यायचं का घ्यायचं नाहीये? मी स्क्वेअर ब्रॅकेट देऊ का राउंड ब्रॅकेट देऊ? प्लीज टेल मी, स्क्वेअर और राउंड? -2.5 ला या व्हॅल्यूला घ्यायचं का घ्यायचं नाहीये? Arya says we should take it. Sanya says we shouldn't. Parishas says round bracket. बघा, सिंपल विषय आहे. तुम्हाला ही जी काही साइन आहे ती तुम्ही मला सांगा. आपलं जे काही आन्सर आलाय, x इज ग्रेटर दॅन -2.5. ठीक आहे. x हा -2.5 पेक्षा मोठा आहे. मला तुम्ही सांगा, -2.5 हा स्वतःपेक्षा मोठा असेल का? -2.5 हा स्वतःपेक्षा मोठा असेल का? 4 हा 4 पेक्षा मोठा आहे का? 10 हा 10 पेक्षा मोठा आहे का? सो इट्स क्वाइट ऑब्वियस की तो स्वतःपेक्षा कधीही मोठा होऊ शकत नाही. तुम्हाला केव्हा घेता येईल? जेव्हा या ग्रेटर दॅनच्या खाली असं ते डॅश असेल ना अजून एक, त्याला आपल्याला असं वाचता येतं की x शुड बी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू -2.5. ह्याला आपण कसं वाचतो? ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू, यातलं काहीही चालेल. मग त्या केसमध्ये -2.5 घेतला असतं तर चाललं असतं. किंवा क्वेश्चन मध्ये जर का आपल्याला इथंच आपण सोडवत असताना जर का इथे ग्रेटर दॅन इक्वल टू, लेस दॅन इक्वल टू असं जर का पूर्ण असतं, तर त्या केसमध्ये हा क्वेश्चन तसाच सुटला असता. पण -2.5 त्या केसमध्ये आपण घेतला असता. पण आता या केसमध्ये आपल्याला घेण्यात काही
पॉइंट नाहीये. का पॉइंट नाहीये? कारण आपला आन्सर आलेला आहे एक्स शुड बी ग्रेटर देन -2.5. म्हणजे -2.5 पेक्षा मोठ्या व्हॅल्यू चालणार आहेत. -2.5 आपल्याला नको आहे. नको आहे म्हटल्यावर आपण काय केलं पाहिजे? जेव्हा आपण एखादी एक्स्ट्रीम व्हॅल्यू आपण कन्सिडर करतो, तेव्हा स्क्वेअर ब्रॅकेट देतो. म्हणजे घ्यायची असेल तर स्क्वेअर ब्रॅकेट, घ्यायची नसेल तर राउंड ब्रॅकेट. मग आपला आन्सर हा -2/5 पासून प्लस इन्फिनिटी दोन्हीकडे राउंड ब्रॅकेट असेल का? इथं तरी तुम्हाला प्रश्न पडला नसावा. इन्फिनिटीला तर नेहमीच राउंड ब्रॅकेट येणार आहे, कारण इन्फिनिटी ही व्हॅल्यू डिफाईन्ड नाहीये. बरोबर? इन्फिनिटी व्हॅल्यू डिफाईन्ड आहे का? इन्फिनिटी ही व्हॅल्यू डिफाईन्ड नाहीये. पण इन्फिनिटीला हे नेहमी राउंड ब्रॅकेट येणार आहे. पण -2.5 ला राउंड ब्रॅकेट याचं कारण काय लक्षात आलं का? व्हाय हॅव वी कन्सिडर -2.5 ॲज अ राउंड ब्रॅकेट? प्लीज टेल मी. कारण -2.5 ही व्हॅल्यू आपण घेत नाही. का घेत नाही? कारण प्रश्नामध्ये सरळ-सरळ सांगितलंय, एक्स शुड बी ग्रेटर दॅन -2.5. हे लक्षात आलं असेल तर प्लीज मला इथं कन्फर्म करा. इंटरव्हल कसं लिहायचं हे लक्षात आलं असेल तर कन्फर्म करा प्लीज. लक्षात आलंय? ऑल ऑफ यू लक्षात आलंय का? ज्यांना मॅथेमॅटिक्स थोडं अवघड चाललंय, त्या लोकांनी मला पहिला उत्तर द्यायचं आहे. बऱ्याच पेरेंट्स आणि मुलांशी माझं इंटरॅक्शन झालं. येस, इफ द व्हॅल्यू ऑफ नंबर इज ग्रेटर दॅन एक्स. बघा दोन चेंजेस असणार आहेत यामध्ये. प्लीज पे अटेन्शन. सी आर्या, देअर कॅन बी टू केसेस जेव्हा तुझा आन्सर एकतर असं आलं असावं, एक्स ग्रेटर दॅन -2.5 किंवा असं आलं असावं, एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू -2.5. ठीक आहे? या केसमध्ये तू सरळ-सरळ म्हणतेस की एक्सची व्हॅल्यू ही -2.5 पेक्षा मोठी पाहिजे. म्हणजे नक्कीच -2.5 घेऊन चालणार नाहीये. कारण तो स्वतःपेक्षा कधीच मोठा होऊ शकत नाही. ॲज सिंपल ॲज दिस. म्हणजे इथं -2.5 घ्यायचं का घ्यायचं नाहीये? घ्यायचं नाहीये. म्हणजे -2.5 ला सोडून टाका, त्याला राउंड ब्रॅकेट द्या. पण इथं जेव्हा मी म्हणतो एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू -2.5, ह्याचा अर्थ -2.5 ला घ्यायचा आहे. कारण इथं ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू ह्याचा अर्थ इंग्लिशमध्ये आपण हे वाचल्यानंतर आपल्याला काय लक्षात येतं? एक्सची व्हॅल्यू ग्रेटर दॅन -2.5 चालेल किंवा इक्वल टू -2.5 चालेल. लक्षात येतं का? ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू ह्याचा अर्थ काय लागतो? की तो ग्रेटर ही चालेल आणि इक्वल ही चालेल. येतं लक्षात सगळ्यांना? सो इट कॅन बी ग्रेटर ऑर अल्सो इट कॅन बी इक्वल. मग त्या केसमध्ये आपण -2.5 घेणार का घेणार नाही? नक्कीच घेणार. कारण आपला वरचा इक्वेशन सांगतो. -2.5 ही चालेल आणि त्याच्यापेक्षा मोठी व्हॅल्यू ही चालेल. म्हणजे -2.5 पासून प्लस. हे कन्फ्युजन क्लिअर झालंय का सगळ्यांचं? कधी घ्यायचं आणि कधी घ्यायचं नाही. सरळ-सरळ प्रश्नामध्ये ग्रेटर दॅनच्या खाली असा एक डॅश असेल किंवा लेस दॅनच्या खाली डॅश असेल तर तेव्हा ती व्हॅल्यू घ्यायची असते. नसेल तर ती घ्यायची नसते. हे ग्रेटर दॅन झालं, हे ग्रेटर दॅन इक्वल टू झालं. हे लेस दॅन झालं, हे लेस दॅन इक्वल टू झालं. या दोन्ही केसमध्ये घ्यायची असते, या दोन्ही केसमध्ये घ्यायची नसते. सो या दोन्ही केसमध्ये स्क्वेअर ब्रॅकेट येतं, या दोन्ही केसमध्ये राउंड ब्रॅकेट येतं. लक्षात येतं सगळ्यांना? ग्रेटर दॅन इक्वल साठी करेक्ट स्क्वेअर ब्रॅकेट आणि जर फक्त ग्रेटर असेल तर राउंड ब्रॅकेट. फक्त ग्रेटर असेल तर राउंड ब्रॅकेट, ग्रेटर दॅन ऑर इक्वल असेल तर स्क्वेअर ब्रॅकेट. गॉट इट ऑल ऑफ यू? लक्षात आलं सगळ्यांना? समजलंय का? ऑल ऑफ यू? फाईन. पुढचा एक्झाम्पल सोडवायला घेताय? थोडं फ्रॅक्शन्स वगैरे मुद्दामून दिलेत. थोडं क्रॉस मल्टिप्लिकेशन फ्रॅक्शनची सवय होऊ दे तुम्हाला. प्लीज पुढचा एक्झाम्पल सोडवायला घ्या. काय म्हणतो एक्झाम्पल आपल्याला?
3 minus 7x plus 12 by 7 greater than 13 minus 2 by 3x plus 11 by 14. गेलाय का सोडवायला? ठीक आहे, चला स्टार्ट सॉल्विंग.
आय एम रिअली सॉरी ऑल ऑफ यू. माझं ऑडिओ डिस्कनेक्ट झालं होतं काही टेक्निकल कारणांमुळे आणि तुम्ही बऱ्याच जणांनी आन्सर सुद्धा दिलेले आहेत, बट आय कुड नॉट रिप्लाय यू बॅक. ठीक आहे, बरेच वेगवेगळे आन्सर मला आलेले आहेत. आय गेस कुठलेही 2 आन्सर पण मॅच होत नाही. चलो चांगला आहे, म्हणजे यातनं सुद्धा आपल्याला बरंच काय काय शिकायला मिळणार आहे. सी, जेव्हा पण आपण काही मिस्टेक्स करतो, दॅट मीन्स दॅट वी आर शुअरली गोइंग टू लर्न समथिंग. ओके, तर बघूयात आपण काय काय आता या क्वेश्चन मध्ये करू शकतोय आपण. ओके, माइनस इन्फिनिटी टू माइनस इन्फिनिटी टू 39.6, x लेस देन माइनस 5/3 टू 21, x greater than minus 3.45, path says 192 to infinity. ठीक आहे, बरेच आन्सर्स आहेत. लेट अस प्लीज सॉल्व दिस. आय राइट डाउन द क्वेश्चन अगेन. 3 minus 7x by 2 plus 12 by 7 greater than 13 minus 2 by 3x plus 11 by 14. काय काय केलं तुम्ही सांगा मला इथं. लेफ्ट साइडला एक्स ठेवूया का राईट साइडला ठेवूयात एक्स? लेफ्ट साइडला ठेवूयात का राईट साइडला ठेवूयात? टेल मी, काय प्रिफर करूयात आपण? काय तुम्ही सांगाल तसं करू आपण, काही इश्यू नाही. चलो, सगळेजण लेफ्ट म्हणतात. खरं तर राईटला केलं तर अजून सोपं पडेल, पण ठीक आहे. नाव इफ यू आर सेइंग लेफ्ट, तर आपण लेफ्टनच करूयात. मग आता -7x/2 तरी मी इथंच ठेवतो. तिथला -2/3x इथं आल्यानंतर नक्कीच हे +2/3x होईल. -7x/2 +2/3x ग्रेटर दॅन. आता ह्या सगळे कॉन्स्टंट आपण राईट साइडला असेंबल करूया. ठीक आहे, लेफ्ट साइडला आपण सगळे एक्सचे टर्म्स घेतले. वी कॅन जस्ट टेक ऑल द कॉन्स्टंट टर्म्स ऑन द राईट साइड. जे ऑलरेडी राईटला आहे ते तरी मी पहिला लिहून घेतो. 13 प्लस 11/14 आणि कोण आहे दोघं इथं? हा +3 तिथे गेल्यावर तो -3 होईल आणि हा +12/7 तिथे गेल्यावर -12/7 होईल. या स्टेपमध्ये काही अडचण आहे का? यामध्ये काही एरर न करता आपण फक्त एका साइडला एक्स आणि दुसऱ्या साइडला कॉन्स्टंट असं आपण घेतलेलं आहे. या स्टेपमध्ये काही अडचण आहे का? इज देयर एनी डिफिकल्टी इन दिस स्टेप, ऑल ऑफ यू? फाईन. -7x, आता हे आपण लेफ्ट साइडला पुढे सॉल्व्ह करूयात. -7x/2 + 2/3x. लेट अस जस्ट क्रॉस मल्टिप्लाय दिस. आपण क्रॉस मल्टिप्लाय करूयात. हे सगळ्यांना सगळं माहित आहे कसं क्रॉस मल्टिप्लाय करायचं असतं. सो लेट अस जस्ट क्रॉस मल्टिप्लाय. दिस वुड लुक लाईक -7x × 3 किती होतात ते? -21x होतात. प्लस 2 × 2x हे होतील 4x. करेक्ट समृद्धी? अपॉन 2 × 3 हे 6 होईल. हे सगळ्यांचं आलंय का मला सांगा. लेफ्ट साइडला असं आलं होतं का सगळ्यांचं? ठीक आहे, ग्रेट. म्हणजे असं आलं तरी काही अडचण नाही. राईटला बघूया. 13 - 3 हे 10 होतं. मग ते पहिला 10 लिहून घेतो आणि 11/14 आणि 12/7. मला तुम्ही सगळ्यांनी सांगा, 12/7 ला मी मुद्दामून 24/14 लिहू शकतो का? बघा, मला इथं क्रॉस मल्टिप्लाय करता आलं असतं. पण जेव्हा मला लक्षात येते की इथं 14 आहे, इथं 7 आहे, एकामेकाचे मल्टिपल आहेत, तर सरळ डिनॉमिनेटर सेम करूयात ना. कशाला सगळं क्रॉस मल्टिप्लाय करत बसायचं? बरोबर ना? मग आपल्याला काय होईल इथं? बघा, हे तर -21x + 4x हे जे काय असेल, दॅट वुड बी -17x अपॉन 6 ग्रेटर दॅन, इथे किती किती होतं बघा, 10. 11 - 24/14 would this be -13/14? Would this be -13/14? Yes, all of you. इथपर्यंत काय अडचण आहे? इथपर्यंत काय अडचण आहे का? आता बघा, इथं मी काय करतोय, हा 10 जो आहे, हा 10/1 आहे ना? काही नाही म्हणजे तो 1 आहे. आपण आता तिथं राईट साइडला सिम्प्लिफाय करूयात पूर्णपणे. बघा मग काय होईल इथं?
-17x/6 ला सध्याला तरी इथंच असू दे. राईट साईडला एक फ्रॅक्शन आणायचा प्रयत्न करूया, म्हणजे आता आपला क्वेश्चन बऱ्यापैकी सिम्प्लिफाय होईल. करेक्ट समजू दे. क्रॉस मल्टिप्लाय केलं तर काय होईल मला सांगा? 10 × 14 इज 140. -1 × 13 इज 13. अपॉन 1 × 14 इज 14. ओके, असं होईल का? करेक्ट, म्हणजे हे 127/14 होईल. इथपर्यंत सगळ्यांचं आले का एकदा कन्फर्म करा प्लीज. करेक्ट श्रेया, 127/14 इथपर्यंत सगळ्यांचं आले का लक्ष करेक्ट करा. इथपर्यंत जर मिस्टेक्स केले असतील तर लेट मी टेल यू, इथपर्यंत आपण मिस्टेक्स जर का केले असतील तर दॅट वुड बी ओनली बिकॉज आपले क्रॉस मल्टिप्लिकेशन कॅल्क्युलेशन थोडे वीक आहे. आणि जर का तसं असेल तर ते प्रॅक्टिसनं आपलं परफेक्ट होऊन जाईल. पण इथपर्यंत काही मिस्टेक्स करणं अपेक्षित नाहीये, बिकॉज ऑन बोथ द साइड्स आपण फ्रॅक्शन सिम्प्लिफाय करायचा प्रयत्न केला. हा क्वेश्चन मध्ये मी एवढे फ्रॅक्शन्स इन्क्लूड करायचं कारण तोच आहे. आय जस्ट वॉन्टेड टू सी तुमचे फ्रॅक्शनचं जर का सिम्प्लिफिकेशन आलं तर तुम्ही किती त्याला इझिली करू शकताय. आणि जर का करू शकत नसाल तर तुम्ही रॅन्डमली काही फ्रॅक्शन्स तुम्ही लेक्चर नंतर सगळं झाल्यानंतर यू कॅन जस्ट टेक फ्यू फ्रॅक्शन्स अँड सॉल्व दॅम. ठीक आहे. आपल्याला बऱ्याच वेळेला वाटतं नाही सर आम्हाला फ्रॅक्शन सोडवायला येतं, पण बऱ्याच वेळेला असा क्वेश्चन सोडवत असताना आपण काही ना काहीतरी चुका करतोच. कारण एक फ्रॅक्शनने बरेच फ्रॅक्शन सोडवायचे, म्हणून ते माइट बी त्या केसमध्ये काही तुम्हाला मिस्टेक्स तुमचे होत असतील, पण ते अवॉइड करा. ठीक आहे. आता इथनं पुढे तरी काय राहतच नाही क्वेश्चन मध्ये. हा -17/6 मला पलीकडे पाठवायचा आहे, बरोबर. पलीकडे कोण आहे? 127/14 आहे की नाही आहे. मग -17/6 जर का मी पलीकडे पाठवलं तर ते -6/17 म्हणून जाईल ना. करेक्ट आहे नाही मला सांगा. इथला 6 तिथं वर जाईल, इथला 17 तिथं खाली जाईल आणि मायनस साइन पण पलीकडे पाठवतोय. पण मायनस साइन जर का मी पलीकडे पाठवत असेल, मायनस साइन जर का मी पलीकडे पाठवत असेल तर मी इथे ग्रेटर दॅन लिहू दे का लेस दॅन लिहू दे? प्लीज टेल मी. आता या ग्रेटर दॅनचं ग्रेटर दॅनच असू दे का लेस दॅन असू दे? ग्रेटर दॅनचं ग्रेटर दॅनच असू दे का लेस दॅन? येस, ऑल ऑफ यू. चार्वी, ग्रेटर दॅन ऑलरेडी आहे. ग्रेटर दॅन हे ऑलरेडी आहे इथं. मग खाली लिहित असताना ग्रेटर दॅन लिहायचं का लेस दॅन लिहायचं? करेक्ट, इट शुड बी लेस दॅन. का लेस दॅन केलं आपण? बिकॉज ही मायनस साइन ट्रान्सफर होते का होत नाही मला सांगा राईट साइडला. एखादा मायनस साइन आपण लेफ्ट पासून राईटला पाठवतोय का पाठवत नाहीये? या स्टेप मध्ये आर वी नॉट ट्रान्सफरिंग मायनस साइन फ्रॉम द लेफ्ट साइड ऑन द राईट साइड? येस, ऑल ऑफ यू. येस, इट इज ट्रान्सफर. सो जेव्हा निगेटिव्ह साइन तुमची एका बाजूने दुसऱ्या बाजूला ट्रान्सफर होते, फक्त निगेटिव्ह साइन जेव्हा एका बाजूने दुसऱ्या बाजूला ट्रान्सफर होते किंवा तुम्ही दोन्ही साइडला मायनसनं जर का मल्टिप्लाय किंवा डिवाइड करत असाल, मी आता सांगितलं तुम्हाला, तर आपली इनइक्वॅलिटी साइन ही चेंज होणार. बरोबर आहे का नाही मला सांगा? किंवा तुम्ही असं समजून घेताय का बघा, डिवायडिंग बोथ साइड्स बाय -17/6. डिवायडिंग बोथ साइड्स बाय -17/6. मग काय होईल या ग्रेटर दॅनचं? ग्रेटर दॅनचं काय होईल? टेल मी. दोन्ही साइडला -17/6 ने डिवाइड केलं तर व्हॉट इज गोइंग टू हॅपन नाउ? ग्रेटर दॅनचं काय होणार आहे? इट्स ऑब्वियस की हे लेस दॅन होणार. इथला -17/6 -17/6 कॅन्सल होईल. लेफ्ट साइडला फक्त x राहणार आहे. पण x लेस दॅन किती होईल? 127/14 divided by -17/6 is multiplied by -6/17. Do you all agree with me? Divide by -17/6 is multiplied by -6/17. म्हणजे x लेस दॅन, आता जे काही ह्याचा आन्सर येईल ते, हा मायनस तर आहेच, 127/6/14 × 17 याचा आन्सर तुम्ही मला कॅल्क्युलेट करून सांगा किती येतं ते. फ्रॅक्शन मध्ये ठेवला तर बेटर होईल. मला डेसिमल मध्ये हवाय असं काही नाहीये. एक 2 न तरी भाग जातो इथं दिसते मला. 2 3 6, 2 7 40. खाली 17 × 7 आहेत, वर 127 × 3 आहेत. म्हणजे 381/119. So x should be less than -381/119.
आता चेक करूया कोणाकोणाचे आन्सर बरोबर तुम्ही दिले होते. जस्ट अ सेकंड. येस. x greater than -111/25. तुषार, डिड यू गेट युअर मिस्टेक? अडचण लक्षात आली? आर्या 19x/6 greater than 127/14. थोडा मायनर मिस्टेक केलीस. -17x/6 आले, तुझं 19x/6 आलं. तर एकदा बघून घे काय केले होतेस. चार्वी x लेस दॅन -381/175 पासून इन्फिनिटीला नाही. व्हॉट यू ट्राइंग टू से? नो चार्वी, आन्सर चुकलेला आहे आपण. x लेस दॅन -381/119. सानिया करेक्ट आहे आन्सर. पार्थ 192 टू इन्फिनिटी चुकलेला आहे. समृद्धी x ग्रेटर दॅन -3.45. नो, इट शुड बी लेस दॅन. हे 381/119 मला वाटते किती होतं बघा. हे 3.45 होईल की नाही माहित नाही, पण नक्कीच ते ग्रेटर दॅन तर नाहीये, लेस दॅनच. परीक्षा सेज -513/21. कुठं चुकलेस बघ परीक्षा, डिव्हिजन मध्ये कुठं ना कुठेतरी प्रॉब्लेम झाला असतो. सृष्टी -इन्फिनिटी टू 39.6. आता एक लक्षात घ्या, जेव्हा मी x लेस दॅन -381/119 म्हणतोय, ह्याचा अर्थ काय झालं? -381/119 कुठेतरी नंबर लाईनवर असावं, बरोबर? कुठेतरी ते नंबर लाईनवर असावं. निगेटिव्ह व्हॅल्यू आहे ना ती, मग कुठेतरी मायनस ठिकाणी इथं कुठेतरी असावं. -3 हे झिरोच्या लेफ्ट साईडलाच. -381/119. ह्याच्यापेक्षा लहान व्हॅल्यूज ह्याच्या लेफ्टला मिळणार आहेत का राईटला मिळणार आहेत? ह्याच्यापेक्षा लहान व्हॅल्यूज ह्याच्या लेफ्टला मिळणार आहेत का राईटला मिळणार आहेत? प्लीज टेल मी, लेफ्टला मिळतील का राईटला मिळतील? ऑब्विस लेफ्टला आहे. मग ह्याचा आन्सर आपण कसं लिहिला पाहिजे? व्हॉट शुड बी द फायनल आन्सर? लेफ्टला म्हणजे -इन्फिनिटी पासून सुरुवात होत कुठपर्यंत? -381/119. ह्याला तर राऊंड ब्रॅकेट येईल. -381/119 ला घ्यायचं आहे का घ्यायचं नाहीये? स्क्वेअर ब्रॅकेट देऊ का राऊंड ब्रॅकेट देऊ? चला पटकन सांगा. स्क्वेअर ब्रॅकेट देऊ दे का राऊंड ब्रॅकेट देऊ? वही परत एकदा विचार कर. राऊंड कसं येईल? ग्रेटर दॅन आहे का ग्रेटर दॅन इक्वल टू आहे? कुठं खाली डॅश दिसतंय का? डॅश दिसत नाहीये खाली कुठं, म्हणजे या व्हॅल्यूला घ्यायचं नाहीये. घ्यायचं नाहीये म्हणजे आपण राऊंड ब्रॅकेट दिलं पाहिजे. स्क्वेअर ब्रॅकेट देऊन कसं चालेल? परत एकदा क्लिअर करतो मी हे तुम्हाला जे काही कन्फ्युजन आहे राऊंड आणि स्क्वेअर मधलं. आता अजून एकदा क्लिअर करतो, लक्ष द्या. आय विल क्लिअर इट फॉर द फायनल टाइम. सगळ्यांनी पूर्णपणे लक्ष द्यायचं. बघा, मी जेव्हा म्हणतोय x ग्रेटर दॅन 7, म्हणजे मी राऊंड ब्रॅकेट घेणार. 7 पासून मोठा म्हणजे इन्फिनिटी पर्यंत जाईल, पण ग्रेटर दॅन 7 म्हणजे राऊंड ब्रॅकेट. पण मी जेव्हा म्हणतो x ग्रेटर दॅन इक्वल टू 7, म्हणजे ग्रेटर दॅन और इक्वल टू, ग्रेटर दॅन पण चालेल, इक्वल टू पण चालेल. जेव्हा असा चिन्ह दिसतो, वेन यू कम अक्रॉस दिस काइंड ऑफ साइन, तुम्हाला तोच आन्सर 7 पासून इन्फिनिटी कडे असं राऊंड ब्रॅकेट द्यावं लागेल. 7 ला स्क्वेअर ब्रॅकेट, इन्फिनिटीला राऊंड ब्रॅकेट. इन्फिनिटी हे प्लसच आहे दोन्हीकडे. समजते का? समजा मी म्हटलं असतं x लेस दॅन 3. 3 पेक्षा लहान म्हणजे काय? -इन्फिनिटी पासून 3 पर्यंत. बरोबर? बरोबर का? श्रेया सिद्धनाळे, चेक कर, लक्षात येते का? श्रेया, लक्षात येते का? म्हणजे लेस दॅन 3 म्हटलं तर ते 3 पेक्षा कमी होत होत कुठपर्यंत जाणार आहे? -इन्फिनिटी. पण 3 ला मी कुठेही इथं स्क्वेअर ब्रॅकेट द्यायचं कारण नाही, ते राऊंड ब्रॅकेटच देणार आहे, बिकॉज आय डू नॉट वॉन्ट टू इन्क्लूड 3 ॲट दिस स्टेज. बट इफ द क्वेश्चन सेज x लेस दॅन इक्वल टू 3, इन दॅट केस मला 3 ला घ्यावं लागेल. माझा हा 3 तसंच राहणार आहे -. गॉट इट ऑल ऑफ यू? लक्षात आलंय का? सगळ्यांना विचारतो, लक्षात आलंय का?
येस सानिया, एक्स राईट साईडला ठेवलं तर डायरेक्टली आन्सर येतं. मायनसचं काहीही तिथं प्रॉब्लेम येत नाही. सो प्रिफरेबल पुटिंग एक्स ऑन द राईट साइडच होतं या केसमध्ये. पण लेफ्ट साइड पण तुम्हाला काही जणांनी केलं होतं, तर मुद्दामून मी लेफ्ट साइडने केलं. कारण एक लक्षात घ्या, हे बघा, या स्टेपला मी तुम्हाला सांगतो. मला वाटतं आता हा क्वेश्चन तुम्हाला सगळ्यांना लक्षात आला असेल. मी फक्त दरवेळेला आता मी 2-3 वेळेला बोललो, की सर आपण एक्स हे राईटलाच का ठेवायला पाहिजे होतं? ह्याचा जर का विचार केला, तर तुम्ही मला थोडं सांगा, हे -2/3 इथं आलं तर +2/3 होईल, बरोबर? एक्स लिहित नाही मी मुद्दामून. +2/3 होईल आणि ऑलरेडी इथं -7/2 आहे. तुम्ही जर विचार केला सॉल्व्हिंग करायच्या आधी, 7/2 म्हणजे 3.5 असतं ना? 7/2 म्हणजे काय असतं? 3.5 असतं. 2/3 म्हणजे काय असतं? 0.66 असतं. 2/3 म्हणजे काय असेल? 0.66 असेल. येस ओर नो? साधा अंदाज लावा ना. 7/2 केलं, तर ते 3.5 होतं. 2/3 केलं तर 0.66 होतं. आता तुम्ही मला सांगा, हा -3.5 पलीकडे गेला तर +3.5 होईल की नाही? आणि हा -0.66 इथं आहे. राइट साइडला -0.66 आहे. मग हा सबट्रॅक्शन पॉझिटिव्ह निघेल की नाही मला सांगा? हा सबट्रॅक्शन पॉझिटिव्ह निघेल का नाही? पण समजा तुम्ही तिथला -0.6 इथं आणला, तो 0.66 झाला आणि इथं ऑलरेडी -3.5 आहे. म्हणजे हा सबट्रॅक्शन पॉझिटिव्ह येईल का निगेटिव्ह येईल मला सांगा? हा जो काही सबट्रॅक्शन होणार आहे, तो पॉझिटिव्ह असेल का निगेटिव्ह असेल? तो ऑब्व्हियस आहे, हा आन्सर निगेटिव्ह येणार आहे. म्हणजे इथं एक्सचा कोएफिशियंट लेफ्ट साइडला घेतलं तर एक्सचा कोएफिशियंट निगेटिव्ह होतं. राइट साइडला पाठवलं असतं तर एक्सचा कोएफिशियंट पॉझिटिव्ह झाला असता. बघा तुम्ही कसं जरी सोडवला तरी तुम्हाला आन्सर हे मिळालाच पाहिजे. पण जेव्हा एक्सचा कोएफिशियंट निगेटिव्ह होतो आणि तुम्ही जर का निगेटिव्ह साइड पलीकडे पाठवत असताना ग्रेटर दॅन किंवा लेस दॅन साइन चेंज केला नाही तर आन्सर चुकेल. नाहीतर मग कसं पण केला तरी चालेल. आपण आता जसं सोडवलं तसंही चालेल. आपण एक्स राइटला पाठवलं तरीही चालेल. बेसिक आपलं एकच असं असलं पाहिजे, की आपण जेव्हाही निगेटिव्ह साइनचा ट्रान्सफर करतोय, आपली लेस दॅन किंवा ग्रेटर दॅन साइन चेंज झाली पाहिजे. येते लक्षात सगळ्यांना? बेसिक कन्सेप्ट लक्षात आली का? व्हेन यू आर ट्रान्सफरिंग द निगेटिव्ह साइड ऑन द अदर साइड, लेस दॅन किंवा ग्रेटर दॅन हे चेंज झालं पाहिजे. मला वाटतं सगळ्यांना लक्षात आलं असेल. ठीक आहे, आता बघा इथं. आता मी एका क्वेश्चनमध्ये 2 क्वेश्चन देणार. बघा लक्ष देऊन ऐका. 7x + 3 ग्रेटर दॅन -11 आणि 3 + 4x लेस दॅन 15. एकच क्वेश्चनमध्ये माझे 2 क्वेश्चन आहेत. 7x + 3 ग्रेटर दॅन -11 आणि 3 + 4x लेस दॅन 15. ह्याचा आन्सर मला सांगायचा सगळ्यांनी. एक एक्झाम्पल मी सोडवून दाखवणार, बाकीचे एक्झाम्पल्स तुम्ही सोडवायचे. म्हणून पहिला पूर्णपणे लक्ष देऊन ऐका मी काय सांगतो. प्लीज पे अटेन्शन. या क्वेश्चनमध्ये काय म्हणायचंय बघा त्यांना, हाही इनइक्वेशन सॅटिस्फाय झाला पाहिजे आणि हा पण इनइक्वेशन सॅटिस्फाय झाला पाहिजे. असे आम्हाला 100 व्हॅल्यूज सांगा, जे पहिला पण इनइक्वेशन सॅटिस्फाय करतील आणि दुसरा पण इनइक्वेशन सॅटिस्फाय करतील. क्वेश्चन लक्षात येतोय का? त्यांना नेमकं काय म्हणायचंय? एकात 2 प्रश्न आले, याचा अर्थ काय झालं? हा पण सॅटिस्फाय झाला पाहिजे आणि हा पण सॅटिस्फाय झाला पाहिजे. आपण काय करायचं? जसं नेहमी सोडवतो तसं प्रत्येक आपण सोडवत जायचं. हा क्वेश्चन सेपरेटली सोडवायचा, तो क्वेश्चन सेपरेटली सोडवायचा. 7x + 3 ग्रेटर दॅन -11 ह्याचा आन्सर मला तुम्ही सगळ्यांनी सांगा चला. 7x + 3 ग्रेटर दॅन -11. समृद्धी परत एकदा चेक करा. आर्या अजून एक स्टेप कर, आन्सर फायनल पाहिजे. 7 पलीकडे पाठव. प्लीज पे अटेन्शन. -2 पार्थ रॉंग आन्सर. -2 पासून -इन्फिनिटी.
हे लिहिणं चुकीचं आहे खरं तर आणि आन्सर पण चुकीचा आहे. -2 पासून मायनस इन्फिनिटी आपण कधी लिहितो का? यात -2 मोठा आहे ना आणि मायनस इन्फिनिटी लहान आहे. मग मायनस इन्फिनिटी आधी आले पाहिजे, -2 नंतर आला पाहिजे. असा पण नॉर्मली त्याला लिहितो. सानिया, तूही चूक केलेली आहेस एक. बघा इथं. का करताय सिली मिस्टेक? सोपा विषय आहे. +3 ला पलीकडे पाठवलं. मी यातला +3 ला पलीकडे पाठवतो. 7x ग्रेटर दॅन -11 -3 म्हणजे 7x ग्रेटर दॅन -14 होईल का? 7x ग्रेटर दॅन -14 होईल का? मी इकडचं 7 तिथं पाठवतोय. डज दिस बाय एनी मीन्स कन्वे दॅट वी आर ट्रान्सफरिंग निगेटिव्ह साइड? आपण 7 ला फक्त जर पलीकडे पाठवलं, तर कुठल्याही पद्धतीने मी निगेटिव्हचा ट्रान्सफर केलेला आहे का? मी निगेटिव्हचा ट्रान्सफर केलेला आहे का? प्लीज टेल मी. तनिष्का टेल मी. निगेटिव्हचा ट्रान्सफर केलेला आहे का? मी सरळ-सरळ फक्त 7 ने डिव्हाईड करतोय. मी 7 ने डिव्हाईड करत असेल, तर कुठेही मी निगेटिव्ह साइन ही दोन्हीकडे ट्रान्सफर केलेली आहे का? मग माझा ग्रेटर दॅन जो आहे, तो चेंज व्हायचं काय कारण आहे? झालं नाही पाहिजे ना चेंज? टेल मी. इथला 7x ग्रेटर दॅन -14 मी दोन्ही साइडला 7 ने डिव्हाईड करतो. तर माझा ग्रेटर दॅन हा ग्रेटर दॅनच राहायला पाहिजे का लेस दॅन झाला पाहिजे? अपर्णा, प्लीज टेल मी. सानिया, यू ऑल्सो टेल मी. श्रेया. सरळ-सरळ मी पहिला +3 इकडचा तिकडे पाठवला. +3 तिथे गेल्यानंतर -3 झाला. इथं ॲड झालेले टर्म तिथं सबट्रॅक्ट होऊ शकतील. इथं सबट्रॅक्ट झालेले टर्म तिथं ॲड होऊ शकतील. त्या केसमध्ये साइन चेंज करायचं कारण नाहीये. प्लीज पे अटेन्शन. 7x + 3 ग्रेटर दॅन -11 जेव्हा तुम्ही हा +3 पलीकडे पाठवताय, दिस विल नॉट मीन की तुम्ही निगेटिव्ह साइन दोन्हीकडे मल्टिप्लाय करताय. आपण इथं ॲड झालेल्या गोष्टी पलीकडे पाठवू शकतो. सबट्रॅक्ट झालेल्या गोष्टी पलीकडे पाठवू शकतो. म्हणजे इथं सरळ-सरळ काय होईल 7x ग्रेटर दॅन पलीकडची व्हॅल्यू आहे तशी लिहून घेतली. इथला +3 तिथे गेल्यानंतर झालं -3. इथं काय अडचण आहे का सगळ्यांना? या स्टेपला काय अडचण आहे का? प्लीज टेल मी. म्हणजे हा झाला 7x ग्रेटर दॅन -14 कारण -11 -3 ला चुकून जर +14 लिहिलं असेल तर तेही तुमचं चुकलेलं आहे. का? कारण जेव्हा दोन्ही साइन निगेटिव्ह असतात, तर ॲड द नंबर्स एंड गिव्ह द निगेटिव्ह साइन हे शिकलोय का नाही आपण? सो 7x ग्रेटर दॅन -14. आता मला हा इथला 7 इकडे नको आहे, जो इथे मल्टिप्लाय झालाय तिथे गेल्यावर ते डिव्हाईड होईल किंवा दोन्ही साइडला 7 ने डिव्हाईड. दोन्ही साइडला 7 ने डिव्हाईड केला तर इथं राहणार आहे x, इथं होणार आहे ग्रेटर दॅन -2. हे लक्षात आले का मला सांगा? x ग्रेटर दॅन -2. हे लक्षात आलंय का? प्लीज टेल मी. सगळ्यांनी सांगायचं ज्यांनी चुका केल्या. हा म्हणतो की x हा -2 पेक्षा मोठा पाहिजे. लक्षात येते? हे बघा तुमच्या मिस्टेक्स मधनच तुम्ही शिकणार आहे. ठीक आहे? आता अशी एकदा मिस्टेक केली तर परत तुम्ही कधी करणार नाही. म्हणून सुरुवातीच्या काही क्वेशन्स मध्ये मिस्टेक होणार आहे. ठीक आहे? सो तुम्ही त्याला पॉझिटिव्हली घ्या. एकदा आपण सगळ्या मिस्टेक्स जे पॉसिबल आपण करू शकतोय त्या लक्षात घेऊ. म्हणजे आपण परत कधीच मिस्टेक करणार नाही. ठीक आहे. आता इथं बघा 3 + 4x लेस दॅन 15 हा पण सोडवायला सांगितलं होतं इथं. 3 + 4x लेस दॅन 15 ला काय होईल? सरळ आता तुम्ही सांगा बघू मला सगळ्यांनी हा आन्सर बरोबर आला पाहिजे. सगळ्यांचा आन्सर बरोबर आलेला आहे. श्रेयस, तुझा आन्सर इथं चेक कर फक्त. श्रेयस आन्सर चेक कर. पार्थ, अगेन युअर मेकिंग सिली मिस्टेक्स. पार्थ, प्लीज चेक युअर आन्सर. देवदत्त करेक्ट आहे. श्रेयस आन्सर एकदा चेक कर. श्रेया करेक्ट आन्सर आहे. 3 + 4x लेस दॅन 15. नो श्रेयस. लक्ष दे काय चुकतोय बघ इथं.
सोडून दाखवतो. 3 + 4x लेस दॅन 15. इथला +3 मी पलीकडे पाठवतो, तर 4x लेस दॅन 15 - 3 असं होईल का? इथला +3 जर पलीकडे पाठवला तर 4x लेस दॅन 15 - 3 होईल का? श्रेयस तू सांग मला, 4x लेस दॅन 15 - 3 होईल का? मग जेव्हा तुझा 4x लेस दॅन 15 - 3 म्हणजे 4x लेस दॅन 12 होतोय आणि तू दोन्ही साइडला 4 न डिवाइड करतोयस, तर तुझा x लेस दॅन 3 होईल का? सांगा बघू मला, श्रेयस. मग आता आपल्याला फायनल आन्सर अजून आपण दिलेला नाही. आपण दोन्ही इक्वेशन फक्त सोडवले. सॉरी, दोन्ही इन इक्वेशन्स आपण म्हणूया त्याला. दोन्ही इन इक्वेशन सोडवलेत. पण फायनल आन्सर अजून दिलेला आहे का आपण? फायनल आन्सर अजून दिलेला नाहीये. फायनल आन्सर काय असणार आहे मी तुम्हाला हिंट देतो, तुम्ही मला सांगा. हे बघा, पहिला जो इन इक्वेशन आहे तो म्हणतो की माझा x हा -2 पेक्षा मोठा पाहिजे. हा इथं बोलून इथं थांबतो. ह्याची अट काय आहे? पहिला इन इक्वेशन सांगतो की मला जो काही तुम्ही x देणार आहे तो -2 पेक्षा प्लीज मोठावाला द्या. हा दुसरा जो आहे तो सांगायला लागला की मला जो काही तुम्ही x देणार आहे तो प्लीज 3 पेक्षा लहान द्या. मग आपल्याला काय करायचं आहे? दोघांना आपल्याला अशा x च्या व्हॅल्यूज द्यायच्या ज्यामध्ये दोघांच्याही अडचणी राहणार नाही. मग अशा कुठल्या x च्या व्हॅल्यूज असतील, असा कुठला इंटरव्हल असेल, जर का तो इंटरव्हल ह्या दोघांना दिला तर आपल्याला दोघांनाही गप्प बसवता येईल आणि दोघांनाही त्यामध्ये काही अडचण राहणार नाही. प्रश्न लक्षात आले का सांगा मला? देवदत्त करेक्ट आन्सर. करेक्ट चार्वी. आता बघा, नक्कीच बऱ्याच जणांना अडचण आली असणार आहे, कारण मी तुम्हाला शिकवलेलंच नाही की कसं करायचं असतं. पार्थ करेक्ट आहे. ठीक आहे, त्यातल्या त्यात प्रश्न तरी तुम्हाला लक्षात आला की हा म्हणतो की मला x हा 3 पेक्षा लहान पाहिजे, हा म्हणतोय की मला x हा -2 पेक्षा मोठा पाहिजे. तर दोघांचं ऐकण्यात येईल असं कॉमन सोल्युशन काय काढता येईल ह्याचा विचार आपण करूया. तो बघा मी काय विचार करतोय. लक्ष देऊन बघा, कोण कोण आहे तिथं. एक -2 आणि 3 आहे, दोघांना प्लॉट करतो. इथं -2 प्लॉट करतो, इकडे 3 प्लॉट करतो. इथं म्हणतो की x मला -2 पेक्षा मोठं पाहिजे. मग मी -2 च्या राईट साईडला जाऊ दे का लेफ्ट साईडला? -2 च्या राईट साईडला जाऊ दे का लेफ्ट साईडला? विचार करून सांगायचं बरं का मला. -2 च्या राईटला का लेफ्टला विचार करून सांगायचं. जेव्हा मी म्हणतो x ग्रेटर दॅन -2, मला x ची व्हॅल्यू -2 पेक्षा मोठी हवी आहे. मग ते मला कुठं भेटणार आहे, राईटला का लेफ्टला?
आर्या, करेक्ट. मग मी ते इथं प्लॉट करायचं, मी ग्राफ काढायचा आणि मी असं इथं बांधायचं, म्हणजे इथून इथपर्यंत हे सगळं चालेल. ठीक आहे, बरोबर ना? ह्याला मी पहिलं म्हणतो, ह्याला दुसरं म्हणतो. पहिलं इन इक्वेशन म्हणतोय की -2 पेक्षा राईट. करेक्ट सृष्टी. ओपन इंटरव्हलच असणार आहे. का ओपन इंटरव्हल असणार आहे? कारण -2 ला घ्यायचा काही संबंधच नाहीये. आणि राईट म्हटलं की कुठपर्यंत जातं ते प्लस इन्फिनिटी. आता दुसरा एक इन इक्वेशन काय म्हणायला लागलं आपल्याला? दुसरं इन इक्वेशन म्हणायला काय चाललंय? मला x ची व्हॅल्यू 3 पेक्षा लहान पाहिजे. 3 पेक्षा लहान पाहिजे म्हणजे काय करायचं आता? तुम्ही सांगा बघू. 3 पेक्षा लहान म्हणजे काय करायचं? लेफ्टला न्यायचं 3च्या का राईटला? लेफ्टला न्यायचं का राईट? लेफ्टला. म्हणजे 3 पासून लेफ्ट पर्यंत जाऊस्तोवर कुठपर्यंत जाणार ते मायनस इन्फिनिटी. बरोबर? 3 पासून मायनस इन्फिनिटी. हा कुठे जाणार? -2 पासून प्लस इन्फिनिटी. हा 3 पासून मायनस इन्फिनिटी जाणार. म्हणजे त्याचं उत्तर लिहायला गेलं तर ते असं लिहिलं पाहिजे, -इन्फिनिटी पासून 3 आणि इकडे सुद्धा राउंड ब्रॅकेट येणार आहे. आता तुम्ही मला सांगा, ह्या दोन्ही जे काही बाण मी काढलेले आहेत, बोथ द एरोज जे काही मी दाखवलेत, त्यातला कॉमन भाग कुठला आहे जो दोघांमध्ये येतो? असा कॉमन भाग कुठला आहे ज्यामध्ये दोन्ही एरो काढले गेलेले आहेत? असा कुठला कॉमन भाग आहे ज्यामध्ये दोन्हीही एरो तुम्हाला दिसतायत? -2 पासून 3 चा पट्टा असा आहे का ज्यामध्ये पहिलाही बाण काढलेला आहे आणि दुसराही बाण काढलेला आहे? येस. द क्वेश्चन इज, सी आय टेल यू वन्स मोर. बघा इकडे. पहिला इन इक्वेशन काय म्हणतोय की -2 पेक्षा मोठं पाहिजे. म्हणजे -2 पेक्षा मोठं पाहिजे म्हणजे -2च्या राईट साईडला हा एरो मार्क लक्षात आला का? म्हणजे हा सगळा सॉल्युशन असेल की नाही मला सांगा? हा सगळा सॉल्युशन असेल ना पहिल्याचा? आणि दुसरा काय म्हणतोय? 3 पेक्षा लहान पाहिजे. मग 3 पेक्षा लहान म्हणजे हा सगळा मागचा सॉल्युशन असेल का? 3 पेक्षा लहान म्हणजे हा सगळा डावीकडे जाणारा 3च्या. हे तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये करू शकता बघा. हा झाला 3 पेक्षा लहान, हा झाला -2 पेक्षा मोठं. कॉमन रिजन कुठला आहे हो? दोघांमध्ये असणारा कॉमन रिजन कुठला आहे? जो 3 पेक्षा लहान मध्ये पण भाग यायला लागलाय आणि -2 पेक्षा मोठ्यामध्ये पण येतो. असं कॉमन रिजन कुठला आहे? 3 पेक्षा लहान म्हटलं तर हा पार्ट झाला. -2 पेक्षा मोठा झाला तर हा पार्ट झाला. या दोघांमध्ये कॉमन भाग कुठला आहे? माझी पेन्सिल हे रिपीट कुठं होते मला सांगा? हा झाला -2 पेक्षा इन्फिनिटी पर्यंत, हा झाला 3 पासून मायनस इन्फिनिटी. मग कुठं रिपीट झालंय? माझी पेन्सिल कुठे ओव्हरलॅप झाले? करेक्ट श्रेया. बघा अजून ज्यांना कोणाला लक्षात आलेलं नाहीये, सोपा प्रश्न आहे. एक जण म्हणतोय की मला -2 पेक्षा मोठं व्हायचं आहे
दुसरा म्हणतोय की मला 3 पेक्षा लहान व्हायचं आहे. जेव्हा मी म्हणतो -2 पेक्षा मोठं, म्हणजे हा सगळा पार्ट झाला. जेव्हा मी म्हणतो 3 पेक्षा लहान, तर हा सगळा पार्ट झाला. हे दोन्ही पार्ट मी प्लॉट करत असताना एवढ्या भागांमध्ये मी माझी पेन्सिल 2 वेळेला फिरवली आहे का नाहीये मला सांगा? हा माझा कॉमन आहे का नाहीये पार्ट? हा एवढा पार्ट माझा कॉमन आहे का नाहीये? ॲट द सेंटर वही जे तू म्हणतोयस, याचा अर्थ हा -2 पासून 3 पर्यंतचा जो काही भाग आहे, हा एवढा पार्ट कॉमन आहे का नाहीये? सगळ्यांनी सांगायचंय मला. इज दिस द कॉमन पार्ट? येस ऑर नो? सो दिस इज द सोल्युशन. हा तुमचा आन्सर आहे. आपल्याला सोल्युशन जेव्हा सांगायचं असतो, वी हॅव टू टेल द कॉमन सोल्युशन. जो पहिल्याचंही ऐकेल आणि दुसऱ्याचंही ऐकेल. नाऊ यू टेल मी एनी व्हॅल्यू इन द इंटरव्हल -2 टू 3. -2 पासून 3 पर्यंतची अशी कुठली पण व्हॅल्यू सांगा तुम्ही मला, जी व्हॅल्यू हे दोन्ही इक्वेशन सॅटिस्फाय करतात. सगळ्याच व्हॅल्यू करतात बघा. -2 आणि 3 च्या मध्ये 0 येतं का येत नाही? सांगा मला 0 येतं का येत नाही? करेक्ट. अरे -1, 0, 1, 2 हे तर इंटिजर सांगतेस. 0 मला सांगा, 0 हा -2 पेक्षा मोठा आहे का नाहीये? प्लीज टेल मी 0 हा -2 पेक्षा मोठा आहे का नाहीये? आणि 0 हा 3 पेक्षा लहान आहे का नाहीये? 0 हा 3 पेक्षा लहान आहे का नाहीये? म्हणजे 0 हे दोघांचं ऐकतोय ना? 0 हे दोघांचं ऐकतोय का? तसंच जर का तुम्ही चुकून समजा 7 म्हणला, 7 चेक करूया. 7 हा -2 पेक्षा मोठा आहे का नाहीये? हो आहे. 7 हा -2 पेक्षा मोठा आहे, यात काही डाऊटच नाही. पण 7 हा 3 पेक्षा लहान आहे का? 7 हा 3 पेक्षा लहान आहे का? मग आपल्याला 7 चालणार नाहीये. मग आपल्याला कोण चालणार आहे? फक्त -2 आणि 3 च्या मध्ये असणाऱ्या व्हॅल्यूज. कारण सरळ-सरळ नंबर लाईनमध्ये जर तुम्ही बघितलात, -2 पेक्षा मोठा आणि 3 पेक्षा लहान म्हणजे -2 च्या राइट साइडला आणि 3 च्या लेफ्ट साइडला असा कॉमन रिजन एवढाच येतो का नाही? जो -2 च्या राइटला पण आहे आणि 3 च्या लेफ्टला पण आहे. x लेस दॅन 3 म्हणजे लेफ्ट ऑफ 3. x ग्रेटर दॅन -2 म्हणजे राइट ऑफ -2. सो द कॉमन रिजन जे दोघांचंही ऐकतो ते काय आहे? 3 पेक्षा लहान आणि -2 पेक्षा मोठा. हा मध्ये. समजतंय सगळ्यांना? ठीक आहे. आपण हे उद्या परत कंटिन्यू करूयात. मला वाटतं तुम्हाला लक्षात आलं असावं. ठीक आहे? जर तुम्हाला अडचण वाटत असेल तर तुम्ही हा सेशन मी अपलोड करतोय, तेही तुम्ही एकदा बघून घ्या. पण मला वाटतं बऱ्यापैकी सगळ्यांना क्लिअर झालेलं आहे. आपल्याला कॉमन सोल्युशन काढावं लागतं जे दोघांचं ऐकलं जातं. ठीक आहे? फाइन देन. आय विल सी यू टुमॉरो. आय गेस द टाईम इज अप फॉर युअर नेक्स्ट लेक्चर. चलो. बाय बाय. टेक केअर.